नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोबीचा ठेपले। असे मऊ आणि एकदम व्यवस्थित टेस्टी आणि चवदार असे कोबीचा ठेपला बनवतोय। तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आता बनवत आहे कोबीचा ठेपला। बघा, हे इतका आपण कांदा घेतलेला होता। हा कांदा होता कोबीचा, त्यातला आपण अर्धा भाग घेतलेला आहे आणि या पिसणीवरती आहे ना ते बारीक असं किसून घेतलेलं आहे। हे बघा, बारीक किसून घेतलं आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा 2 बटाटे घेतलेत, हे रेड चिल्ली घेतले, एक लाल मिरची आहे ती बारीक पिसून घेतलेली आहे, ही धनिया पावडर आहे, ही हळदी पावडर आहे, हे लाल मिरची पावडर आहे, हे लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवलेली आहे आणि इतकी कोथिंबीर कापून घेतलेली आहे। बरोबर, तर त्याच्यामध्ये आपण दोन बघा, 2 डबे आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। घेतो मी 2 डबे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ घ्यायचं आहे, एक 4 चमच बेसन। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घ्यायचे, आपल्या पाहिजे तितका मीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आणि हे जो सगळं साहित्य आहे ते आपल्याला संपूर्ण मळून घ्यायचं आहे, मिक्स करायचे, सगळे मिक्स करायचे, सगळे साहित्य घेतलेले आहेत ते। आणि आपल्याला त्याचा व्यवस्थित आटा गुंडायचा आहे। चपात्या जसा पीठ बनवतो त्या टायमाला तसा आपल्याला मळून घ्यायचं आहे ते सर्व व्यवस्थित। हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं नाही, ते कोबीपासून जो निघणारा पाणी आहे तोच त्याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल, मळून जाईल। आणि तुम्हाला वाटेल की थोडाफार पाणी पाहिजे तर तुम्ही थोडासा किंचितसा पाणी घेऊ शकता, नाहीतर ह्याच पाण्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बनवायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडे सफेद सील घेतलेले आहेत, मिक्स केलेले आहेत, 3 चम्मच आपण ते सील घेतलेले आहेत। सफेद सील ते मलत्यावेळी सर्व आटामध्ये बनवत्यावेळी व्यवस्थित संपूर्ण मिक्स झाली पाहिजे आट्यामध्ये। तर आपण ते आता सर्व ठेपले आता बनवून घेऊया। ते पोलपाटवरती ते लाटून घेतोय मी व्यवस्थित। चला, आता झालेलं आहे, आता आपण त्याला करूया। आता पूर्ण झालेलं आहे, तर आपण ते आता तव्यावरती शेकवून घेऊया। आपल्या तव्यावरती व्यवस्थित त्याला शेकवून घ्यायचं आहे आणि वरून थोडं तेल सोडायचं आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित शेकवून घ्यायचे, वरती तेल सोडायचं, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आपल्याला। कसं दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं। आपले सर्व ठेपले तयार झालेले आहेत व्यवस्थित। हे बघा कसे फुसफुसीत ठेपले आपले तयार झालेले आहेत, एकदम चवदार आणि टेस्टी असे।